तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही हेल्दी असाल. तर हल्लीच मी एक न्यूज वाचली. गेल्या 2-3 दिवसापूर्वीच एक न्यूज वाचली रिगार्डिंग प्रेग्नन्सी आणि मिसकॅरेज. तर झालं असं होतं, की एक कपल होतं जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होतं आणि जवळपास 4 ते 5 वेळेस त्या आईचं मिसकॅरेज झालं होतं आणि मिसकॅरेज नेमकं का होत होतं हे कळतच नव्हतं. आणि त्यानंतर बऱ्याच वेळा त्यांनी डॉक्टरांनाही विचारलं, बट काही जेनेटिक कारण असतील किंवा अजून काही हॉर्मोनल कारण असतील यामुळे डॉक्टरांनी त्यांना असं सांगितलं, की हे कारण असू शकतात. पण झालं असं होतं, की हे सर्व झालं होतं, जे मिसकॅरेज झालं होतं, हे झालं होतं फक्त एका पेन किलरमुळे. आता तुम्हाला ऐकून धक्का बसेल, की एखादं साधं पेन किलर मिसकॅरेज कसं काय करू शकतो? तर हेच या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे. जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी प्रेग्नंट असाल, तर कुठलं पेन किलर तुम्ही घेतलं पाहिजे आणि कुठलं नाही घेतलं पाहिजे, हे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि कुठल्या पेन किलरमुळे नेमकं होतं काय, हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तर आपण परत येऊयात त्या गोष्टीवरती जी मी सांगत होतो. तर हे कपल जे होतं, जेव्हा पण हे प्रेग्नन्सीसाठी पर्टिक्युलर त्या महिन्याच्या त्या ओव्ह्युलेशन डेजमध्ये ट्राय करायचे आणि त्याच्यानंतर जनरली असा काहीतरी इन्सिडन्स व्हायचा, की ज्यामुळे त्या आईला पेन किलर घ्यायची गरज पडायची. कधी तिची कंबर दुखायची, कधी हेडेक असायचं, कधी स्ट्रेसमुळं झोप येत नसायची. तर असंच सेल्फ मेडिकेशननी पेन किलर घेणं किंवा काही त्रास होतोय म्हणून लगेच पेन किलर ती आई घ्यायची. आणि घेताना नेमकं त्यांनी कॉम्बीफ्लॅम हे घेतलं, ज्याच्यामध्ये आयब्युप्रोफेन असतं आणि हे घेतलेल्या पेन किलरमुळे त्यांचं जे मिसकॅरेज होतं ते व्हायचं. आता हे त्यांनाही माहिती नव्हतं. त्यांना वाटायचं की हे जे आयब्युप्रोफेन ते घेत आहेत किंवा कॉम्बीफ्लॅन किंवा सिमिलर प्रकारचे कुठलेही ब्रँड्स. तर हे घेतल्यामुळे त्यांना हे माहिती नव्हतं की याने मिसकॅरेज होतं. पण याच्याने नेमकं मिसकॅरेज कसं त्यांचं झालं चला बघूयात. तर आपल्याला जसं माहिती आहे की पेन किलरमध्ये आता फक्त बऱ्यापैकी लोकांना पॅरासिटामॉल माहीत असतं. पण बाकी पण फेमस ब्रँड्स आहेत किंवा काही मॉलिक्युल्स आहेत ते आपण बघूयात. तर या लिस्टमध्ये पहिलं येतं पॅरासिटामॉल. ज्याला आपण पेन किलर कॅटेगरीमध्ये जर आपण म्हणलं, तर पॅरासिटामॉल येतं, ज्याच्यामध्ये आता आपल्याला अर्थातच माहिती आहेत काही फेमस ब्रँड, ज्याच्यामध्ये डोलो आहे, ज्याच्यामध्ये कॅल्पॉल आहे, ज्याच्यामध्ये क्रोसिन आहे आणि अनेक ब्रँड्स आहेत ऑफकोर्स. पण हे जे 2-3 ब्रँड्स आहेत ते जनरली आपल्याला माहिती असतात. तर यासोबत बाकी कॅटेगरीज पण असतात. जसं मी म्हणलं आयब्युप्रोफेन आहे, ज्याच्यामध्ये फेमस ब्रँड आपल्याला माहिती आहे की कॉम्बीफ्लॅम आहे. देन असिक्लोफिनॅक आहे, त्यानंतर ॲस्प्रिन आहे, न्यूमेसिलाइड आहे. त्यानंतर आपलं मेफ्टाल जे आपल्याला बऱ्यापैकी माहीत असेल मेफ्टाल किंवा मेफ्टाल पास सारख्या गोळ्या ज्याच्यामध्ये मेफिनॅमिक ॲसिड आहे, ट्रॅमाडोल आहे. तर असे कंटेंट असणारे ही पेन किलर्स मार्केटमध्ये आहेत. तर जे आपल्याला जनरली पॅरासिटामॉल किंवा कॉम्बीफ्लॅम हे माहीत असतं. तर जी लेडी आहे तिने जसं मी म्हणलं कॉम्बीफ्लॅम घेतलं. आता सगळ्यात पहिले बघूयात आपण की प्रेग्नन्सी तुम्ही ट्राय करत आहात बेबीसाठी, तर त्या दरम्यान आणि फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये कुठलं मेडिसिन किंवा कुठलं पेन किलर हे जनरली सेफ असतं. आता मी जनरली यासाठी म्हणतोय, की इट डिपेंड्स प्रत्येक पेशंट टू पेशंट हे डिपेंड असतं. त्यामुळे जर कोणी सांगितलं आणि तुम्ही जर ते पेन किलर घेत असाल, तर ते चुकीचं आहे. तुम्ही कधी पण डॉक्टरांना विचारूनच कन्सल्टंटला विचारूनच ह्या गोष्टी केल्या पाहिजे. पण जनरली असं म्हणलं जातं, फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे साधारण 1 ते 13 आठवडे या दरम्यान जे आहे तुम्हाला अगेन पॅरासिटामॉल जे आहे इट इज सेफ. आयब्युप्रोफेन वगैरे जे आहेत हे वापरलं नाही पाहिजे किंवा घेतलं नाही पाहिजे. देन 14 सेकंड ट्रायमिस्टर जो असतो म्हणजे 26 महिन्यापर्यंत 14 ते 26 आणि थर्ड जो असतो साधारण 26 ते 39 40व्या आठवड्यापर्यंत. तर या तिन्ही याच्यामध्ये पॅरासिटामॉल जे आहे याला एकदम सौम्य पेन किलर आणि ज्याचे साइड इफेक्ट्स मिनिमल आहेत व्हेन इट कम्स टू प्रेग्नन्सीच्या रिलेटेड. तर तेव्हा पॅरासिटामॉल हेच जनरली दिलं जातं. तेही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याची स्ट्रेंथ किती पाहिजे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिलं जातं. यासोबत आयब्युप्रोफेन जसं म्हणलं सेकंड ट्रायमिस्टरमध्ये डॉक्टर बघू शकतात चेक करून आणि त्यानंतरच ते डिसाईड करू शकतात. पण आता जनरली जे मिसकॅरेज झालं या लेडीचं ते कशामुळे झालं तर ते बघूयात. आता जेव्हा पण आपल्याला माहिती आहे की प्रेग्नन्सीची सुरुवात होती,
तेव्हा प्रत्येक सेकंदाला लाखो पेशी बनत असतात त्या फिटसमध्ये आणि यामध्ये सुरुवातीला जे सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गन जे बनत असतं ते असतं बाळाचं हृदय म्हणजे हार्ट. तर जेव्हा पण हे बाकी पेन किलर्स घेतले जातात, हे त्या ज्या बाळाच्या हृदय बनण्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात, ज्या एकदम मायक्रो असतात, तर त्याला हे ब्लॉक करतं आणि ब्लॉक करतं म्हणजे त्याचं अरुंद होतात त्या आणि जो फ्लो पाहिजेल आहे हार्ट बनण्यासाठी किंवा हृदय पूर्णपणे काम करण्यासाठी त्या बाळाचं, ते होत नाही. आता कंपॅरेटिव्हली पॅरासिटामॉल जे आहे ते तिकडे अफेक्ट नाही करत. आता ऑफकोर्स अशाही काही केसेस असतील, की जिकडे पॅरासिटामॉल अफेक्ट करतं. त्यामुळे मी म्हणलं, की हे केस टू केस डिपेंड असतं. पण जनरली पॅरासिटामॉल सेफ असतं आणि बाकी जे पण मी तुम्हाला मॉलिक्युल्स सांगितले किंवा त्या कॅटेगरीतले ड्रग्स सांगितले, हे अफेक्ट करतात हृदय बनण्याच्या प्रक्रियेवरती. आणि अर्थातच आपली बॉडीची किंवा निसर्गाची किमया अशी आहे, की जे पण आता जर ते त्या बाळामध्ये बनताना जर डिफेक्ट आहे, म्हणजे जर त्याचं हृदयच व्यवस्थित बनत नाही आहे, तर साहजिकच ते जी बॉडी आहे, ती रिफ्यूज करते. कारण बॉडीला किंवा निसर्गाला असं हवं असतं, की जी पुढची जन्माला येणारी पिढी आहे, ती एकदम तंदुरुस्त हवी आणि त्यामुळे सिस्टमप्रमाणे तो गर्भ जो आहे, तो डिफेक्टिव्ह आहे, त्याचं हृदय डिफेक्टिव्ह आहे. तर तो जन्माला येण्यासारखा नाही आहे. त्यामुळे बॉडी त्याला रिफ्यूज करते. तर एकदम छोट्याशा कारणामुळे जवळपास 4 ते 5 वेळा चुकीच्या पद्धतीने त्या महिलेनी पेन किलर घेतल्यामुळे तिचं जवळपास 4 ते 5 वेळा मिसकॅरेज झालं. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, आपल्याला कळून पण येत नाही, पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप मोठ्या लेव्हलला होतो आणि मला असंच हा व्हिडिओ शेअर करावासा वाटला कारण जनरली प्रेग्नन्सीच्या दरम्यान किंवा तुम्ही ट्राय करत असाल इव्हन पुरुषांनी सुद्धा जशी ओपिओइड नार्कोटिक्स आहेत, ट्रॅमाडॉल किंवा त्या प्रकारचे आता ऑफकोर्स एवढे हाय लेव्हलचे आपल्याला पेन किलर्स लागत नाही अंटिल अँड अनलेस की खूप मोठा आजार आहे आपल्याला किंवा ॲक्सिडेंट झालाय किंवा खूप जास्त तीव्र वेदना होत आहेत. त्या केसेसमध्येच हाय लेव्हलचे जे आहेत हे पेन किलर्स लागत असतात. पण या जनरल जेव्हा आपल्याला माहिती असतं, की आपण ट्राय करणार आहे, तर त्यावेळेला डॉक्टरांना विचारूनच ह्या गोळ्या घेतल्या पाहिजे तुम्ही आणि शक्यतो पॅरासिटामॉल सोडून बाकीची औषधं जी आहेत, पेन किलरच्या पर्पजसाठी हे टाळले पाहिजे. तर होपफुली तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं कळलं असेल, की म्हणजे आपण काही न जाणता जर काही पेन किलर्स घेतले, तर ते किती धोकादायक असू शकतात, स्पेशली प्रेग्नन्सीमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि असेच हेल्थ रिलेटेड नो युअर मेडिसिन म्हणजे तुमचं औषध जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हेल्दी राहा.